सोहम सारखा का फोन करतोय? वस्तुस्थिती समजून का नाही घेत हा? तो जर असाच वागत राहिला तर एक दिवस काय झालं? टेन्शनमध्ये काय आहेस? तुला काय झालं? तू का टेन्शन मध्ये? नाही, मला कुठे काय झालंय? काहीच नाही. देवाने तुझा चेहरा सगळं सांग आणि तुला नाही खोटं बोलतात माझी. सांग काय झालं? काही नाही रे, फोन आला होता. कोणाचा? सोहमचा. सोहमचा? कशासाठी फोन केला तू? नाही, मी कट केला. सोहमचा नाही तर बंदोबस्त केला पाहिजे. मला माहिती होतं तू असंच काहीतरी म्हणशील, म्हणूनच मी तुला सांगत नव्हते. हे बघ विक्रम, तू काळजी करू नकोस. मी बघीन काय करायचं ते. पण तू सांग, तू का एवढ्या टेन्शनमध्ये आहेस? ऑफिसमध्ये काही घडलं का? इतक्या दिवसात आज आम्हाला पहिल्यांदा खूप असुरक्षित वाटतं देवाने. म्हणजे नक्की काय झालंय? आपण माझ्या नावावरचे शेअर्स गहाण ठेवले ते तुला माहिती आहे. त्या शेअर संबंधीची फाईल चेक करत असताना त्या फाईलमध्ये आम्हाला अनेक त्रुटी आढळल्या. फाईल इनकम्प्लीट वाटली. त्यासंबंधी आम्ही मॅनेजरला विचारलं तर तोही आम्हाला काही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. लिंगप्पा साहेबांशी बोललास का? बोललो आम्ही त्यांच्याशी या विषयावर. त्याने मला समजावूनही सांगितलं की काही काळजी करू नकोस. त्यांचं आम्हाला पटलं असलं ना देव्याने तरी सुद्धा आम्ही ना आमच्या काळजावर दगड ठेवून शेअर्स गहाण ठेवले देव्याने. त्या बाबतीत आम्ही कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ शकत नाही. म्हणूनच मी तुला सांगत होते विक्रम की कशाला हा पार्टनरशिप वगैरे. चांगली नोकरी होती ना तुझी, चांगलं चाललं होतं आपलं. त्यात भैयासाहेब आणि तुझेही वाद आहेत. म्हणजे खरंच आपल्याला एवढ्या पैशांची गरज आहे का? आम्हाला भूक लागली देव्याने. जेवायला वाढतेस? वाढ लवकर. हॅलो, हा आई बोल. अगं साक्षी काय कुठेस? काय आहे साक्षी? किती उशिरा, किती वाट बघते मी तुझी. हो आई, अगं प्रतापरावांकडे खूप काम होतं ना. बरीच वर्ष त्यांच्या घरात कोणीच राहत नव्हतं, त्यामुळे साफसफाई करण्यापासून सगळीच कामं होती. ते एकटे बिचारे काय काय करणार ना. अगं हो, सगळं मान्य आहे मला, पण एखादा फोन करायचास ना मग. सॉरी आई. अगं साफसफाई करून झाल्यानंतर चहा पिता पिता त्यांच्याशी मिलिटरीतल्या गप्पा मारताना आणि खास करून बाबांबद्दलच्या गोष्टी ऐकताना मला तुला फोन करणं लक्षातच नाही राहिलं. काय ग, यांच्याबद्दल काय सांगत होते ते? खूप काही सांगत होते आई. म्हणजे त्यांच्याकडे बाबांबद्दलच्या इतक्या गोष्टी आहेत ना की एका भेटीत त्यांनाही सांगणं शक्य नाहीये. त्यांचं ते मिलिटरीतलं जग, त्यांच्या लढाया, आयत्या वेळी आखलेले डावपेच आणि बाबांच्या बरोबरीने शत्रूंवर केलेली चाल, हे सगळं ऐकता ऐकता ना त्यांनी माझ्या भोवती मिलिटरीचं एक विश्वच निर्माण केलं आहे.
आणि आई, एक गोष्ट त्यांनी आवर्जून सांगितली. काय सांगितलं? बाबांबरोबर जेव्हा ते कोठडीत होते ना, तेव्हा बाबांना सतत आपलीच काळजी वाटत राहायची. कधी कधी ते मध्येच झोपेतून उठायचे आणि मेजर प्रतापरावांना विचारायचे, मी इथे असा आहे, तिथे माझी बायको, माझी देऊ, माझी साक्षी, माझ्या घरचे सगळे कसे असतील? त्यांना खरं तर माझ्या आधाराची गरज आहे आणि मी इथे असा निराधार पडलोय. असे असे काहीतरी बडबडत राहायचे आणि सतत रात्र रात्र जागून काढायचे. साक्षी, आज ते आपल्याबरोबर नसताना आपलं आयुष्य पुढे पुढे निदान चालू आहे. आलेला दिवस आपण एकमेकींच्या आधाराने पुढे ढकलतोय. तिकडे त्या कोठडीत त्यांचं आयुष्य मात्र एकाच ठिकाणी रेंगाळतंय. त्यांना तिथे जगायला आपल्या आठवणींखेरीज दुसरा कुठलाच आधार नाहीये ग. साक्षी, अगं मेजर साहेबांनी मी दिलेल्या पुरणपोळ्या खाल्ल्या की नाही? हो, खूप आवडीने खाल्ल्या. बरं झालं. आई चल ना, तुला अजून खूप काही सांगायचंय मला. चल ग. विक्रम, दार उघडच आहे. तू आत्ता यावेळी? देऊ, ये ना, बस. बस, मी पाणी आणते. अगं नको देऊ. नाही, पाणी नको आहे मला. मला फक्त तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. असं यावेळी इथे मला पाहून तुला आश्चर्य वाटलं असेल, पण इथे येण्या वाचून माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. काही काम होतं का? हो, आणि देऊ, हे काम तुझ्याशिवाय कुणीच करू शकणार नाही, म्हणून मी इथे तुझ्याकडे आले. खूप मोठ्या अपेक्षेने आले देऊ. बोल ना. देऊ, सध्या सोहमची मानसिक स्थिती खूपच बिघडली. तुमच्या लग्नाच्या वेळी घडलेल्या प्रसंगातून तो अजूनही बाहेर येऊ शकलेला नाहीये. त्याला सतत तुला भेटायचं असतं, तुझ्याशी बोलायचं असतं. मी त्याला समजावायचा खूप प्रयत्न केला, पण तो माझं ऐकायलाच तयार नाहीये आता. म्हणून मी आता तुझ्याकडे आले. केवळ तूच आता त्याला समजावू शकशील, कारण तो फक्त तुझंच ऐकेल. आता तुझंच ऐकेल तो, म्हणून मी तुझ्याकडे आले. देव, समीक्षाताई, पण अगं देव, मी हात जोडते तुझ्या पुढे. प्लीज नाही म्हणू नकोस. येशील माझ्या बरोबर? ठीक आहे, येते मी. पण विक्रम कुठे? तू काय सांगशील त्याला? विक्रम इथेच बाहेर गेलाय कामासाठी. मी त्याला फोन करून सांगते. तू बस, मी आलेच. काल मोहिनी तुम्ही बाजी मारून गेलं बघा, पर आज आम्ही तुम्हाला हरवणार. हा, चला, यू स्टार्ट. आहा, आ, 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 आ. ए, हे. Now I will
मेक माय मूव. आता साहेब कॉफी. हे काय 2 कप सांगितला मी. सर कुठे चाललेस? देवयानी, आम्ही तुला विचारलं तू कुठे चाललेस? विक्रम, अरे सोहमची तब्येत ठीक नाही आहे, तेच सांगायला समीक्षाताई इथे आली होती. तुम्ही जरा जाऊन येते. चल. 1 मिनिट. तू आत्ता यावेळेस कुठेही जायचं नाही. बस झाला ते. बस झालं. आतापर्यंत माणुसकीच्या नात्याने आम्ही खूप गोष्टी सहन केल्या. सोहम, हे वाटलं तेव्हा आमच्या घरी येणं, केव्हाही देवयानीला फोन करणं, माझ्याकडे गिफ्ट काय तिला आणून देणं, हॉटेलमध्ये परस्पर आमचं बिल भरणं. काय चाललंय? आम्हाला काय पर्सनल लाईफ आहे का नाही? विक्रम, प्लीज जरा समजून घे ना. देवयानी, आतापर्यंत आपण समजून घेतलं ना, त्याचेच परिणाम भोगायला लागतात. आतापर्यंत सोहम असा वागत होता आणि आज एवढ्या रात्री तुम्ही येऊन देवयानीला सोहमबद्दल समजत आहे आणि त्याला घेऊन चाललात तिकडे. सॉरी, पण हे असं रात्री अपरात्री येऊन आम्हाला प्लीज त्रास देऊ नका. आणि आम्हाला सोहमवरनं त्रास देण्यापेक्षा तुमच्या भावाला जरा समजावा, ते जास्त महत्त्वाचं आहे. सॉरी देव, माझंच चुकलं. मी तुझ्याकडे यायला नको होतं. हे आणि हे म्हणजे 4,500 झाले, म्हणजे अजून तिघांचे राहिलेत. ही किती वेळा बोलावलं येतच नाही. हिशोब कसा करू मला कळतच नाही. त्याच्यापेक्षा ते 3 डबे जास्त. गोदा काकू, आलीस? अगं बाई, ये 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 म्हणून तुला सांगते आणि तू आत्ता आलीस. पण तू हे काय करतेस? मी तुला सांगितलं होतं ना, थांब मी आल्यानंतर हिशोब करते. तू सुरुवात पण केलीस ना. मग मी काय करणार? बरं, केले तर केले. ते हे 4,500 आहेत. त्याच्यानंतर अजून तिघांचे ते बहुतेक 2,500 असतील आणि ते बाकीचं सगळं तू बघ. हां, ते आता काय बघतेस? ते करून ठेवलंय मी. थांब ना, बघते तरी. अगं 3 तू हा, मी तिघांचे पैसे यायचे राहिले. 2,500 झालं. मग काय केलंस तू सगळं? तू एक काम कर ना, हे पैसे तुझ्या अकाउंटमध्ये जमा कर. माझ्या? हो.
माझ्या अकाउंटमध्ये कशासाठी? सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीच पाहिजेत का ग? काकू पण तरी माझ्या अकाउंटमध्ये कशासाठी घालू? अगं म्हणजे तुझं आणि राजचं लग्न करायचंय ना, त्याच्यासाठी मी पैसे जमवते ना, म्हणून मग मी म्हटलं की ते तुझ्याकडे ते जमा कर. नाहीतर आता बघ आता माझं आज आहे उद्या नाही काय सांगता येते, भरोसा आहे का, म्हणून म्हणत होते मी. काकू काय ग, प्रत्येक वेळेला असा विषय नको ना काढूस तू. हे बघ, राजशी लग्न झाल्यानंतर तू इथेच येणार आहेस ना, राजचं घर आहे हे, हो ना. मग अगं बघ म्हणजे तुझं माहेर या घराच्या व्हरांड्यात आणि तुझं सासर त्या घराच्या परसदारी. भाग्य लागतं हं असं करायला. किती विचार करतेस ग तू माझा आणि राजचा. काय करणार, आई आहे ना मी, नाही विसरता येत. विक्रम, समीक्षा ताईला तू जे काही बोललास ते चुकीचं होतं असं नाही म्हणत आहे मी, पण इतकं टोकाचं कशाला बोलायचं? तुझा राग सोहमवर आहे ना, मग तो समीक्षा ताईवर काढायची काय गरज होती? तिचा भाऊ आहे ना तो, त्याच्या मानसिक स्थितीबद्दल माहित नाही तिला. तुला तिथे घेऊन त्याचा काय संबंध तिचा? हो म्हणजे तिचंही चुकलं. सॉरी सॉरी ना प्लीज. विक्रम, अरे समीक्षा ताईलाही समजून घे ना, ती एकटीच आहे. आणि तसंही सोहमच्या या वागण्याला कुठेतरी मीच जबाबदार आहे असं मला सारखं वाटत राहतं. आणि म्हणूनच मी जायला तयार झाले. आय एम सॉरी देवयानी, आमच्या अशा बोलण्याने तिला वाईट वाटलं असेल, पण तुला तिच्याबरोबर न पाठवण्याचा आमचा निर्णय योग्यच होता. आणि हा निर्णय आम्ही तुझ्या काळजीपोटी घेतलेला निर्णय. तुला खरं सांगू दे ना, आपल्या संसारात कोणी तिसऱ्याने डोकवलेलं आम्हाला नाही आवडणार, नाही सहन होणार आम्हाला ते. तुला वाटणारी काळजी मी समजू शकते. मला जे वाटलं ते मी तुला सांगितलं. आणि आता जाऊ देत ना, आपण ठरवलंय ना सोहमबद्दल नाही बोलायचं म्हणून. विक्रम, तू आईस्क्रीम आणायला गेला होतास ना? मग तुझ्यामुळे लक्षात नाही आलं आमच्या. हो, माझ्यामुळे. दे मग. हळूहळू. तू चिडलास ना तर हे आईस्क्रीम पण घाबरून वितळलं. आमच्यामुळे वितळलं आईस्क्रीम? आम्ही केव्हा आणलं आईस्क्रीम? तू हा जो मध्ये फालतू टाइमपास केलास ना त्याच्यामुळे विरघळले ते. मी टाइमपास करत होते. नाही तर मग अशीच यायचं ना काढून आईस्क्रीम आणल्यावर. हे खा तू.
तिथं आता पाणी होईपर्यंत थांबायचं खा.